नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे ढाबा स्टाईल अंडा मसाला, तेही परफेक्ट प्रमाणात। चवही ढाब्यासारखीच येते बघा, कन्सिस्टन्सी, थिकनेस आणि तुम्ही टेक्स्चर सुद्धा बघू शकता, मस्त असं जबरदस्त येते। तर हा ढाबा स्टाईल अंडा मसाला बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे। तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठे स्किप करू नका। स्किप करून जर बघितला तुमचा अंडा मसाला ढाबासारखा होणार नाही, तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। चला तर मग मस्त असा ढाबा स्टाईल चमचमीत अंडा मसाला बनवायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मस्त असा ढाबा स्टाईल अंडा मसाला बनवायला पटकन सुरुवात करूया। ढाबा स्टाईल अंडा मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे बघूया। तर इथे मी 4 अंडी बॉईल करून घेतली आहे। इथे मी एका अंड्याला 4 कट अशी लावून घेतली, तुम्ही बघू शकता, जेणेकरून मसाला आतील भागापर्यंत पोहोचेल। तर इथे 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले, 1 चमचा आला लसूण पेस्ट, गार्निशसाठी कोथिंबीर लागेल, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आहे, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरं आणि इथे मिक्सरमध्ये मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे। ढाबा स्टाईल बनवत आहे तर त्यामध्ये टोमॅटो प्युरी वापरतात। आता सगळ्यात अगोदर आपल्याला अंडे फ्राय करून घ्यायचे आहे। आता इथे मी पातेल्यातच अंडी फ्राय करणार आहे, तर यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेते। यामध्ये आपल्याला ही अंडे घालून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला थोडं लाल तिखट, थोडी धनेपूड, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ ही अशी फ्राय करून घ्यायची। याने छान चव येते अंडा मसाल्याला। इथं 2 ते 3 मिनिटं फारसाठी हलकीशी फ्राय करून घेते मी ही। बघा, इथं अंडीला हलकासा ब्राऊन कलर आला आहे, तर आता ही मी अंडी काढून घेते। आता ज्या तेलामध्ये आपण अंडी फ्राय केली त्या तेलामध्ये मी 4 लवंग घालून घेतली, 5 ते 6 काळी मिरी आणि 1 तमालपत्र। आता यामध्ये जिरं घालून घ्यायचं आणि बघा, जिरं छान व्यवस्थित फुललं आहे, तर यामध्ये भरपूर असा कांदा घालायचा। तर 3 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले, तर यामध्ये घालायचे आणि कांद्याला सोनेरी रंगावर परतून घेऊया। आता इथे कांद्याला सोनेरी रंगावर परतून घेतलं, तर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची, 1 चमचा आहे। तेलामध्ये 1 मिनिटभर चांगली परतून घ्यायची। मस्त इथं आलं लसूण पेस्ट मी तेलामध्ये परतून घेतली। तर यामध्ये टोमॅटोची जी प्युरी करून घेतली ती घालून घेते, किंवा मग तुमच्याकडे रेडीमेड जर टोमॅटोची प्युरी असेल ती घातली तरी काही हरकत नाही। टोमॅटो प्युरीचा कच्चा स्मेल जाईपर्यंत थोडंसं 2-3 मिनिटासाठी परतून घेऊया। आता इथे टोमॅटोची प्युरी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतली, यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे। आता सुके मसाले तेलामध्ये छान परतून घेऊया। आता इथे यामध्ये मी मिक्सरचं भांडं घेऊन थोडं पाणी घालते, मिनिटभरासाठी हे मसाले व्यवस्थित असे परतून घेऊया। आता इथे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी मी इथे थोडं पाणी घालते, तर तुम्हाला कितपत थिकनेस हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। तर इथं मी अर्धाच ग्लास पाणी घातलं आहे। आता इथं छान ही ग्रेव्ही 5 मिनिटं शिजून घेऊयात। आता इथे 5 मिनिटं छान ही ग्रेव्ही मी शिजून घेतली आहे। आता यामध्ये फ्राय केलेले अंडे घालूयात आणि गार्निशसाठी कोथिंबीर हे घालून घ्यायची। आणखी 2-3 मिनिटं छान हे शिजून घेऊया। आता इथे मस्त छानपैकी अंडा मसाला बनवून घेतला आहे। तर गॅस करूया बंद आणि तुम्ही बघू शकता आपला अंडा मसाला बनवून तयार आहे। बघा, तुम्ही टेक्स्चर, कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकता आणि याचे थिकनेस सुद्धा बघू शकता।
ढाब्यासारखा अंडा मसाला बनवून तयार आहे. बघा, जबरदस्त सुवासही अफलातून येतोय. रंग, टेक्स्चर, कन्सिस्टन्सी सुद्धा तुम्ही बघू शकता. तर बघा, ढाबा स्टाईल अंडा मसाला बनवून तयार आहे आणि रंगही सुरेख आला आहे. तरी तवंग सुद्धा बघू शकता तुम्ही, अफलातून आला आहे. मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.